नमस्कार मंडळी, तांदळाचे पापड करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे ती छोटी पातेली, 2 पातेली तांदळाचं पीठ घेतलं आणि त्या पातेलीनीच मोजून बरोबर 4 पातेली पाणी आधी गरम करायला ठेवलं। त्यामध्ये 4 हिरव्या मिरच्यांची पेस्ट टाकली, चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा, 1 चमचा पापड खार त्यामध्ये घातला आणि 3 चमचे साबुदाण्याची पावडर त्यामध्ये टाकलेली आहे। कोरडा साबुदाणा मिक्सरमधनं जाडसर थोडासा फिरवून घेतला आणि ती पावडर टाकलेली आहे। त्यानंतर पाणी छान उकळल्यानंतर त्यामध्ये मोजून ठेवलेलं तांदळाचं पीठ टाकलं आणि लाकडाच्या चमच्याने हे पीठ सगळीकडनं काकूंनी छान हाटून घेतलेलं आहे। साधारण 5 मिनिटं छान पीठ हाटून घेतलेलं आहे। त्यामध्ये गोळे होऊ द्यायचे नाही आहेत आणि हे पीठ हाटून झाल्यानंतर गरम असतानाच या पिठाचे डोनटच्या आकाराचे गोल गोल असे गोळे तयार करून घेतले, मध्यभागी छिद्र केलं आणि गोळे तयार करून घेतलेले आहेत। ह्याच्यासाठी हाताला थंड पाण्याचा हात लावायचा आहे आणि हातावर आम्ही तिघींनी मिळून हे गोळे तयार करून घेतले। त्यानंतर इडली पात्राला तेल लावून आतमध्ये पाणी ठेवून हे गोळे 15 मिनिटं इडली पात्रामध्ये वाफवून घेतले। त्यानंतर हे जे पीठ तयार झालेलं आहे ते एका वाडग्यामध्ये हे पीठ काढून घेतलं आणि पापड थोडे तिखट पापड हवे होते म्हणून त्यामध्ये लसूण, लाल तिखट, थोडंसं मीठ घालून त्याची पेस्ट तयार करून घेतली आणि या पिठामध्ये काकूंनी थोडी ती पेस्ट टाकली आहे आणि हे पीठ एकजीव करण्यासाठी जाडसर अशी प्लॅस्टिकची पिशवी वापरलेली आहे। या पिशवीला आतून तेलाचा हात लावून त्यामध्ये थोडं हे पीठ टाकून त्यामध्ये ती लसणाची थोडीशी पेस्ट टाकून, लाल तिखटाची पेस्ट टाकून त्यांनी थोडं करून हे पीठ मळून घेतलं छान सगळीकडनं। चटके लागू नये म्हणून ही पिशवी वापरलेली आहे आणि पटापट हे मळून घेतलं, त्याच्या लाट्या तयार केल्या। रोटी मेकरमध्ये हे पटापट पापड तयार करून घेतलेले आहेत, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं आहे। रोटी मेकरमध्ये हे पापड खूप छान होतात। नंतर उन्हामध्ये हे पापड वाळायला ठेवले आणि साधारण 2 दिवस हे पापड छान वाळू दिले। त्यानंतर हे तळून घेतलेले आहेत, खुसखुशीत असे छान तांदळाचे पापड तयार झालेले आहेत। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि हे पापड तुम्हाला नक्की आवडतील। जर तुम्हाला लाल तिखट जे टाकले, लाल तिखट आणि लसूण त्याची जी पेस्ट टाकली आहे ती जर टाकायची नसेल तर तुम्ही ती न टाकता हिरव्या मिरचींची पेस्ट टाकलेले तसे साधे पण पापड तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला मिरची घालायचीच नसेल तर मिरची न घालता साधे तुम्हाला मीठ, जिरे, ओवा हे घातलेले पापडसुद्धा तुम्ही करू शकता। नक्की करून बघा। धन्यवाद।